प्रत्येक वेळेस एका विनर सारखा विचार कसा करायचा किंवा तसा ऍटिट्यूड कसा बिल्ड करायचा. 2 सोप्या आणि क्विक टिप्स. नंबर 1, सगळ्यात आधी हे समजून घ्या की आपलं माइंड वर्क कसं करतं. म्हणजे कुठलीही नवीन गोष्ट जेव्हा तुम्ही ट्राय करायला जाता ना, तर सगळ्यात पहिला क्वेश्चन जर पासून सुरुवात होतो. व्हॉट इफ. जर का समजा ही गोष्ट वर्कआउट नाही केली तर काय, जर मी फेल झालो तर काय, जर मी जे करतोय ते लोकांना नाही आवडलं तर काय. हे प्रश्न आपलं माइंड सगळ्यात आधी विचारतं आणि ते माइंडचं मेकॅनिझम आहे हे शोधण्यासाठी की एखाद्या गोष्टीमध्ये थ्रेट्स काय आहेत आणि अपॉर्च्युनिटीज काय. प्रॉब्लेम इथपर्यंत नाहीये. प्रॉब्लेम त्याच्यानंतर आपण त्या डाऊट्स वरती काय करतो ह्याच्यावरती आहे. एका विनर आणि लुजर व्यक्तीमधला फरक असाच डिफरन्शिएट होऊ शकतो की हे डाऊट्स जरी आले ना तरी विनर लोक ऍक्शन घेत राहतात, अनकम्फर्टेबल गोष्टी करत राहतात. त्या ज्या डिफिकल्ट पाथ्स असतात ना त्याच्यावरून चालणं त्यांना माहिती असतं आणि हे छोट्या छोट्या डाऊट्स वर मात करून त्यांनी ही हॅबिट बिल्ड केलेली असते आणि अशा पद्धतीने लॉंग टर्म विनर वाला माइंडसेट बिल्ड करतायत. नंबर 2, तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय, आपण म्हणतो बघा की एखादी व्यक्ती डॉमिनेटिंग आहे. डॉमिनेटिंग इन नॉट इगोस्टिक वे बट फॉर द गुड पर्पज. हे जे डाऊट वाले थॉट्स वगैरे आहेत ना ह्यांना आपल्याला डॉमिनेट करायला शिकायला लागेल. कुठल्याही लीडर मध्ये थोडीशी डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी असते जर तुम्ही कधीही ऑब्झर्व केलेलं असेल तर. जेव्हा तुमचे फिअर्स, डाऊट्स किंवा तुम्हाला जे पाठीमागे ठेवतात अशा थॉट्सला तुम्ही डॉमिनेट करायला शिकता ना, क्रॉस करून पुढे जायला शिकता ना, तेव्हा एक विनर वाली पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला स्टार्ट होते. फक्त डॉमिनेशन हे पर्सनल लाईफ मध्ये किंवा इगोस्टिक वे मध्ये नाही गेलं पाहिजे. एज लॉंग एज तुम्ही फॉर द राईट पर्पज डॉमिनेटिंग आहात तर तोपर्यंत प्रॉब्लेम नाही. आणि अशाच पद्धतीने विनर लोक प्रत्येक सिच्युएशन मध्ये ऍक्ट करत असतात.